तर संध्याकाळ झाली होती, मला इतकी भूक लागली होती आणि खरंच भाजीपोळी खायची काहीच इच्छा झाली नव्हती. ते म्हणतात ना, संध्याकाळची भूक ही वेगळीच भूक असते, ती काही साधी भूक नसते. कारण कितीही भूक लागली तरी पोळी भाजी खायची काहीच इच्छा होत नाही. इच्छा होते फक्त चटोरा खायची. ते म्हणतात ना, संध्याकाळची भूक साधी नसते, ती भूक म्हणजे असते चटोऱ्याची. मग काय, संध्याकाळचे 6 वाजले, मला खूप भूक लागली होती. मग मी डब्यात शोधलं तर मग मला दिसला पास्ता. पण मग एक विचार आला होता की माझ्याजवळ पास्ता मसाला पण नव्हता आणि कोणत्याच प्रकारचं घरी सॉस पण नव्हतं. मग मला घरी दिसली मॅगी मसाला. मग म्हटलं चला मॅगी मसाल्यानंच ट्राय करून बघू. तर मग मी पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्यावर एक छोट्याच आकाराचा कांदा घेतला, टमाटर घेतला, कारण दोघांसाठी बनवायचा होता. मग मी त्यामध्ये मस्त परतून घेतलं, ते मस्त लाल होऊ दिलं आणि त्यामध्ये मग लसण आणि सांबारचा पेस्ट करून टाकला. त्याने टेस्ट खूप छान होते, म्हणून मी ते 2 एकत्रच करून टाकते. आणि मग हे मस्त एकजीव होऊ दिलं आणि त्यामध्ये मग मी मॅगी मसाला टाकला आणि मॅगी मसाला टाकून इतकी छान टेस्ट आली त्याची, कोणताच सॉस नव्हता वापरला. तुम्ही पण मॅगी मसाल्यानेच एकदा ट्राय करून बघा, खरंच खूप छान होतं. काहीच प्रॉब्लेम नाही की आपल्याजवळ कोणतं सॉस नाही आहे, पास्ता मसाला नाही आहे, तर आपण ते घरी बनवू शकत नाही. फक्त मॅगी मसालाच यूज करून बघा, ते खूप छान बनते आणि सांबार थोडा जास्त टाकला की आणखीच टेस्टी लागते. मग मी मॅगी मसालाच यूज करून बघितला तर खरंच खूप छान झालं आणि माझ्या नवऱ्याला पण ते खूप आवडलं. म्हणून मग मी आता नेहमी पास्ता मसाला न यूज करता मी तेच यूज करते. तर अशी असते चटोऱ्याची भूक. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. व्हिडिओ आवडला